तर आपल्याला इकडे भारंगी भेटली आहे. ही बघा, भारंगीची भाजी दाखवतो तुम्हाला. ही बघा, याला भारंगी बोलतो आपण. तर इकडे पूर्ण उंबराट झालं हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश तावडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आपल्या गावामध्ये पूर्ण सगळ्यांकडे भात लावणी चालू आहे आणि आपण आता तिकडे निघालो आहे भात लावायला. तर कशा प्रकारे आपल्याकडे भात लावणी केली जाते ती व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे छोटासा एक आपला व्हिडिओ होईल, तर मस्त मजा येणार आहे. आपल्याकडे कशा प्रकारे भात लावतात ते तुम्हाला दाखवतो. तर ठीक आहे, आपण आता जाऊया फटाफट. तर आपण आता जाणार आहे भात लावायला. त्याच्यानंतरला आपल्या भाळाला पाणी झालं आहे, तर तिकडे पण म्हणजे पूर्ण आपलं गाव आणि आपली वाडी या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पावसानंतरला झालेले बदल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर ठीक आहे, आपण आता जाऊया आणि पहिल्यांदा आपला व्हाळ वगैरे किती पाणी आलं आहे, विहिरीला किती पाणी आहे, कुठून कसे मासे चढत आहेत हे सगळं बघूया. प्लस आईला घेऊन जाऊया आणि थोडीशी भाजी पण काढून घेऊन जायची आहे. आपण आता रात्री पण निघणार आहेत मुंबईला यायला लगेच. तर थोडीशी भाजी पण रानटी म्हणजे आळूची भाजी आणि टाकळा जर भेटला तर बघायचं आहे जाऊन, आणि भारंगीची भाजी वगैरे. तर ठीक आहे, व्हिडिओ मस्त होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर पाऊस थोडा थांबला आहे आणि आता आपण आपल्या मागच्या दाराने जाऊया. आपली तिकडची वाट आता बंद झाली आहे आणि त्या साईडनी मधून आपण जातो. आता सध्या आपण इकडून चाललो आहे. तर मागून थोडं पाणी वगैरे बघूया भाळात किती झालं आहे आपल्या. तर ठीक आहे, आपण आता आलो विहिरीच्या इकडे. तर विहिरीत आपल्या पाणी किती झालं आहे, लास्ट टाईम पण दाखवलं होतं मी विहीर कशी आहे आणि कितपर्यंत भरली आहे. आता पूर्ण पाणी वरती आलं आहे आपल्या विहिरीचं, तर ते पण बघूया चला. तरी बघा आपली विहीर आणि विहिरीचं पाणी किती वरती आहे. ते समोर भादूर पण दिसतोय, बेडकं. या साईडला किरव्या पण येतात अशा वरती कात्रीच्या वगैरे. हे बघा निळं निळं पाणी मस्त असं सुंदरचं. बेडकं आहेत पूर्ण इकडे. भारी. आणि इकडे पाणी बघा, आता पूर्ण 4 ते 5 महिने पाणी कंटिन्यू असतं आपल्या भागाला. मासे पण मस्त चढतात. आता पाणी पण जास्त आहे. आता चढताना वगैरे दिसणार नाही, तर आपले चढणीचे मासे चढून गेले त्या टायमिंगला मी मुंबईला होतो, नाहीतर मस्तपैकी व्हिडिओ झाला असता आपला. तर भारी वाटतं आहे जरा असं पाणी वगैरे आले आपल्या भाळाला. निसर्ग पण पूर्ण हिरवं हिरवं गार झालं आहे. पूर्ण भात लावणीला पण सुरुवात आहे. पहिली आपल्याकडे नांगरणी ही बैलांनी केली जायची, पण आत्ता सध्या 2 ते 3 वर्ष झाली की मशीननी सगळं करतात. तर असो ठीक आहे, आपल्या आईसोबत आपण आता चाललो आहे भाजी काढायला. तर इकडे बघू शकताय पाणी किती आहे ते, खतरनाक एकदम. पाणी पण बघा किती भारी आहे. जेव्हा हाऊर येतो तेव्हा पूर्ण हे सगळं भरलेलं असतं. हे बघा, हे एवढं इथपर्यंत पाणी येतं. जेव्हा जास्त मोठा हाऊर येईल ना, तेव्हा हे पूर्ण पाणी इकडून पण जातं. हे आपला संडास आहे पहिला जुनावाला, तिकडून पूर्ण लागून असं इकडून जातं पाणी जास्त मोठा हाऊर आला तर. आणि मासे वगैरे पकडायला आम्ही इकडे येतो. प्लस तिकडे पण मासे भेटतात चांगले खेकडे वगैरे. आणि ही जागा आहे ना एवढी, इथे आपल्याला रोवणं पण भेटतात. रोवणं म्हणजे मशरूम, तुम्हाला माहीतच असेल. रोवणं असं वेगळं सांगायला नको, आपण त्याला इंग्लिशमध्ये मशरूम बोलतो. तर ती पण एवढ्या एवढ्या एरियामध्ये येतात. आणि आता सीझन तर आहे, अजून कोणाला भेटली नाहीत, पण येतील आता हळूहळू चालू होईल. तर ठीक आहे, आता जाऊया. आपल्यासोबत आपली आई पण आहे. थोडी भाजी पण काढूया. भाजी भेटली तर भाजी काढू, कारण मुंबईला घेऊन जायचे. थोडीशी भेटली तर रानटी भाजी पाहायला मिळेल कशा प्रकारे आपली कोणती कोणती भाजी मिळते आहे ती. जेवढ्या प्रकारची मिळेल तेवढ्या प्रकारची काढायची आणि घेऊन जायचे. तर चला, समोर आपली आई आहे. कुठे जाऊया? इथे काढूया ना. कसली काढूया? आळू. आळू काढूया. हा, चल मग. आणि टाकळा कुठे भेटेल? टाकलं की टाकलं तर कुठं येतात. आपल्या आजूबाजूला आळू भेटेल सगळीकडे. आता आळूच आळू. आणि सगळ्या भाज्या आपल्याला अशा रस्त्याने दिसतात. आता थोडं पुढे गेलं की तुम्हाला दाखवतो सगळ्या भाज्या. टाकळा वगैरे असा रुजलेला असतो. तर हा बघा, आपल्याला इथे टाकळा दिसतोय. हा बघा, हा टाकळा आहे. अजून मोठा होतो. आता कोवळा कोवळा आहे मस्तपैकी एकदम. काढतेस तू?
काढ. टाकलाच आहे ना तो. आईला कामास लावलंय. आता आई बोलली येताना भाजी घेऊन यायचं. बोललो मम्मीला जाऊया आणि भाजी काढूया म्हणून. मी पण आता इथून जाणार आहे डायरेक्ट तिथे भात लावायला. थोडी भाजी आता आई काढून घेऊन जाईल. बाकी बघू नंतर. हे बघा इकडे आळू पण दिसते आपल्याला. हे आळू आहे. आळू म्हणजे याच्यापासून आपण आळूचं फतफतं करतो ते वाला आळू. आणि आळू वडी करतो ते वेगळं आळू आहे. आणि ह्याचं आळूचं फतफतं होतं म्हणजे आळूची भाजी वगैरे. दाखव टाका. टाकलाच आहे ना. आणि ही कुठे भेटेल आपल्यास? भारंगी. भारंगी. तर इकडे आप्पा चिक्कल करतोय. हा बघा इकडे चिक्कल चालू आहे. आता पाऊस पण थोडा थांबला आहे आणि इकडे बाकी चालू आहे. डबल तासं केली की चिक्कल होते. पहिल्यांदा 3 वेळा नांगरायला लागायचं. ही आपलीच मळी आहे ही आणि ही. हे या 2 मळे आपल्या आहेत. हां पाऊस पाहिजे. पाऊस नाही आहे इकडे पण ना. आपले 2 व्हाळ. आपला इथून एक व्हाळ येतो तिकडून एक व्हाळ होतो आणि 2 व्हाळ इकडे एकत्र होऊन खालती एक व्हाळ जातो जो आता आपण दाखवला मी तुम्हाला तिथे जाऊन. हा बघा दिसतोय समोर. आणि जेव्हा जास्त मोठा आऊर येतो तेव्हा हे पाणी आहे ना पूर्ण इकडून 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 असं पूर्ण इकडून जातं. म्हणजे जर जास्त कधी आऊर वगैरे आला तर पूर्ण पुलाच्या वरून पाणी गेलेलं असतं. खूप बेकार हालत असते. तर ठीक आहे चला आपण इकडे भाजी जास्त दिसत नाही. थोडी वरती जाऊन बघूया. भारंगीची भाजी वगैरे वेगळी जरा काहीतरी वेगळं ट्राय करूया. भारंगीची भाजी. भारंगीची भाजी खतरनाक म्हणजे पावसाळ्यातली फेमस भाजी ती भारंगीची भाजी आहे. सगळीकडे भाजीच भाजी. ही बघा पण काढतो थोडा. भारी आहे एकदम. टाकळ्याची भाजी भारी लागते. तुम्हाला पण माहीतच असेल. आपल्याकडे सगळीकडे आता रानभाज्या उगवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. कोरडूची भाजी, टाकळ्याची भाजी, आळू, त्याच्यानंतर भारंगीची भाजी, अशा खूप प्रकारच्या भाज्या आहेत. तर हे पण आमचंच घर आहे दादाचं वगैरे आमच्या. तर इकडे पण बघू शकताय वातावरण मस्तपैकी. झाडं वगैरे आहेत खालती. हे बघा थोडं रान वगैरे आलं इकडे. असं भारी वाटतं इकडून बघायला. समोरून पण दाखवतो नंतरला खालती जाऊन. तर दादा आणि मुंबईलाच असतात. जेव्हा येतात तेव्हा उघडं असतं. तर इकडे पूर्ण उंबराट झालं आहे. हे बघा इथे म्हणजे ना कंटिन्यू पाऊस लागला ना की इकडून उंबराट होतं. उंबराट म्हणजे झरे. आता उंबराट आम्ही उंबराट बोलतो. तुम्ही काय बोलता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. तर ज्या ठिकाणी पाण्याची जागा पाणथवटा असतो जिथून पाणी येतं झरे वाहतात त्याला आम्ही उंबराट बोलतो. तर इथे जास्त मोठा पाऊस पडला की इथून कंटिन्यू उंबराट असतं. थोडा पाऊस गेला की परत बंद होतं. परत पाऊस पडला की परत चालू होतं. या साईडला पूर्ण उंबराट आहे आणि हे पाणी सगळं खालती व्हायला जाऊन मिळतं. इकडे पण आम्ही पहिले मासे पकडायचो. खूप मजा यायची मासे पकडायला. हे बघा हे सगळं पूर्ण पाणी आता मी खदळ करून टाकलं. पाणी बघायला भारी मजा येते. आपल्याला मुंबईला राहून हे काय नाही समजत. इथे गावी आल्यानंतर बघायला मिळतं. छत्री घे आहे. तर आपल्याला इकडे भारंगी भेटली आहे. ही बघा भारंगीची भाजी दाखवतो तुम्हाला. ही बघा याला भारंगी बोलतो आपण. याची भाजी कशी बनवायची ते पण तुम्हाला मी सांगतो नंतरला. आता मी मुंबईला घेऊन जाणार आहे. याची रेसिपी पण दाखवेन. हा व्हिडिओ कंटिन्यू जर पुढे केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला भाजी कशी बनवतो ती पण दाखवतो. तर खूप छान आणि मस्त भाजी लागते ही. थोडीशी अजून भेटली तर एवढी होईल. पिळायची वगैरे असतं असं काहीतरी त्याची रेसिपी आहे. आई काढते फटाफट. बनवायची कशी? काय कशी बनवायची? चिरायची उकडायची हां आणि मग कांदा मिरची हां फोडणी द्यायची. पहिली उकडायला लागती. उकडून पिळायची कधी? लसूण उकडून झाली मग हां काढताय. अजून भेटेल काय पुढं? पुढे कुठे आता काढला नाही ती. इकडे आपला हे सगळं आपल्याच मळ्या आहेत. आपण मळी करायचो. ही सगळा इकडे तरवा वगैरे पेरला. आता आपण करत नाहीत.
तर 2 ते 3 वर्ष आपण शेती बंद केली आहे, तर ही शेती दुसऱ्यांना करायला दिली आहे. तर इकडे बघू शकता तरवा पण भारी आहे एकदम. इकडे आपल्याला टाकळा परत भेटतोय. काय आहे टाकळा? तू पण भेटला आपल्याला इथे. आई आळू पण काढते. आणि याची ही नाही होणार वडी. शी आता याच्या कोण नाही करीत, पहिल्या करीत. हां. ह्या कुठं आहे? हे बघा ह्याच्यावरती पाणी आहे ना टिकतच नाही. हे बघा आम्ही लय मजा करायचो. पाऊस जर मोठा आला आणि कधी छत्री नाही घेऊन गेलो तर आळूचं पण डोक्यावर घेऊन जायचो. हे बघा पाऊस आला, चालू झाला परत पाऊस. आईला मस्त काम दिलंय. भारी सुरी पण घेऊन आलेली. मग कसं करणार? ते अजून कोणती भाजी आहे? सगळं शेगुल कुठं? इकडे पण साठलंय. पहिलं हे पाणी सगळं या रस्त्याने यायचं. आता रस्ता नवीन बांधला त्याच्यामुळे सगळं पाणी इकडून जातं एका साईडने. या सगळ्या मळ्या या पूर्ण सगळ्या मळ्या आम्ही करायचो. 3 ते 4 वर्ष मी शेती केली बाबांसोबत. आता बाबांची तब्येत ठीक नाही, म्हणजे जाग्यावरतीच असतात. तर तेव्हापासून आम्ही शेती सोडली, बंद केली. आणि आता तीच दुसऱ्यांना करायला दिल्यात. त्याच्यामुळे या करतात, म्हणजे पडून न राहण्यापेक्षा करतात. ही चांगली गोष्ट आहे की आपल्या एकदा जमिनी पडल्या मग त्याच्यामध्ये सुपीकता पण राहत नाही. आणि त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये आपण शेती पण करू शकत नाही, एवढं रान उगतं. तर एक गोष्ट चांगली आहे की ती करतं आहे कोणतरी, खूप चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये पिकतं हे बघूनच भारी वाटतं. जर त्यामुळे पडल्या असं तर खूप बेकार आणि खूप वाईट वाटलं असतं. आणि आता मी एकटा तर नाही करू शकत, कारण बाबा जाग्यावरती असतात, तर नाही करू शकत शेती. त्याच्यामुळे त्यांना दिल्यात करायला. तर असो. झाले या साईडला बघू शकता भारीपैकी एकदम तिकडे ढग आले. आणि या साईडला पूर्ण मोकळं आहे थोडंफार, आणि या साईडला पण ढग आहेत. आता पाऊस आला तर इथेच जास्त पडणार आहे. आणि ह्या साईडला पूर्ण मोकळे आहेत ढग. ढग बघा कसे असतात, जिथे ढग जातात तिथे पाऊस पडतो. आता थोडीशी एक सर लागून गेली, काय करतात बघूया. अनिकेत वगैरे इकडे चिखल चालू आहे. भात लावणी खरं म्हणजे कोकणात जोरात चालू आहे. आपल्याला अजून भरपूर ठिकाणी जायचं आहे. जाऊया. हवं का इकडे याचं काय चाललंय बघा. अरे ये चड्डी पडली आहे, चड्डी पडली. आयला नमस्कार. कुठे लावतात खालती? तरवा काढतात तिकडं. अनिकेत भाऊ इकडे नांगरतोय. इकडून जे उंगाडाचं पाणी येते ते पूर्ण आतमध्ये मळीमध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक शाखामध्ये पाणी जातं आणि सुद्धा खटाखट होते. भारी एकदम. काका आइए पोहच आहे इकडं. किती मारलास मासं? हा 7च. काय 5,000? काय मी मासं किती मारलास? 5,000. केवढं मारलास? केवढं? हां 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 हां. आणि मला कुठं आहेत? हां. अरे आहे त्या लोळू नको, चालत जा. इकडून जा इकडून. हा टाकला तर माझं पाय उचलत नाही. त्याला तर जाऊया आता आपण तिकडे, तिकडचं पण बघूया कसं काय लागलं ते. तर भाजी वगैरे काढून झाली आहे आणि नांगरणी पण बघितली आहे. कसली मजा करतोय आपला गावऱ्या. लय मजा, लय आवली आहे आणि लय अतरंगी आहे. आपल्या खूप रीलमध्ये पण आहे तो. इंस्टाला जाऊन नक्की बघा, जगातभरी सर्च करून, त्याच्यामध्ये पण दिसेल तो. लय आवली आहे. आणि आपली भाजी पण काढून झाली. आईने एवढी भाजी काढली आहे ही बघा. हां कसली भेटली आता तिकडं?
ह्याची भारंगीची आहे 2 मुठभर हां आणि टाकळा नाही आळू. मग टाकळा आळू आणि भानगी भेटली ना आपल्याला आता. हा 3 भाज्या भेटल्या आहेत. अजून इकडे आप्पा भात लावतोय. आता आपण आलो तेव्हा चिक्कल करत होता, थोडं पाणी कमी झालं विचारायला. भात लावायला सुरुवात पण केला नाही बघा. आपला महिन्यात आपण चालला आहे भात लावाय. हा चला रे. तर आता आपली आई घरी गेली, भाजी वगैरे काढली आणि आता आपण निघालोय. तिथे पण बघितली आपण नांगरणी चालू होती आणि आता इकडे भात लावणी चालू आहे. आता तिकडे पण आपल्याला जायचं आहे ऋतिककडं, तर त्याची पण भात लावणी बघूया कशा प्रकारे आहे. तिकडे पण उंबारट आहेत मस्त, म्हणजे ज्या उंबारटाच्या मळ्या असतात ना ते जास्त दलदलीच असतात आणि पाण्याचं काही टेन्शन नाही. आणि अशा मधल्या वगैरे अशा मळ्या असतात ना त्यांना थोडं पाण्याचं टेन्शन असतं, म्हणजे जर पाऊस असेल तरच आपण लावू शकतो. अशा मळ्या असतात आणि जिथे उंबारटा तिथे काय कधी पण पाणी असतंच, तर ते पाणी काढावं लागतं फटाफट आणि चिक्कल करायला लागतं. तर जाऊया आपण आता तिकडे बघूया. बघा आपला व्हाळ आहे. व्हाळाला हाऊर आला की जास्तीत जास्त जेव्हा हाऊर येईल तेव्हा हे पूर्ण पाणी ह्याच्यावरून गेलेलं असतं. खूप भयानक परिस्थिती असते एवढी जेव्हा मोठा हाऊर येतो तेव्हा. हे बघा या साईडला पण सगळीकडे शेतीच चालू आहे. सगळीकडे म्हणजे सगळ्यांकडे भात लावणीच चालू आहे आता सध्या. आपल्याच गावामध्ये नाही तर सगळ्याच गावामध्ये चालू आहे. कारण येताना पण मी बघितलं तर सगळेच भात लावत होते. कारण पाऊस तर लेट चालू झाला, पण खूप मेहनत केली आणि खूप मेहनत करावी लागली. जे तरवे पेरले त्याला पूर्ण शिपावं लागलं, शिपून ते वरती आले आणि देवाच्या कृपेनंतरला पाऊस आला नशीब. आणि आला तो इतका आला की भयानक, काय विचारूच नका. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस किती पडतोय तो. आणि आता पण सध्या चालू आहे. मुंबईला खूप बेकार कंडिशन चालू आहे. सगळीकडे बघावं तिकडे पाणीच पाणी आहे. मस्त वाटतं एकदम. सगळ्या पहाट आणि असं रस्त्याने पाणी वाहतं. इकडे चालू आहे भात लावणी. ऋतिकला घ्या ना लावाय. काय करताय? हा यश पण नाही. भारी इकडे मासे पण चढलं असेल उंबरठात. काकाने 2 चिखली उडवलेली आहेत मस्त एकदम. चालू करा डायरेक्ट जो किक मारा. हा नाही अजून. खत मारल्यानंतरला आपण जेव्हा आपल्याकडे बैल असेल तेव्हा आपण दात्या भिडवायचो जेणेकरून ते खत त्याच्यामध्ये मिक्स व्हावं म्हणून. आता मशीन खतावर 60 म्हणजे सेकंड गिअरला फिरवणार, म्हणजे ते पूर्ण खत मिक्स होईल. त्याच्यासाठी खत मारल्यानंतरला आपण एक तास करतो, त्याला तास बोलतो. ते आता करून घेतली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लावायला चिखल झाली. बदलली चिखल झाली. मुंबईतनं आलाय कामं कराय. भारी पाणी आणलं ना तिकडून. हा शव्वा येतात रे कामं येतात. वरतून इकडे पण सगळं पूर्ण उंबराटच आहे आणि ह्या सगळ्या माझ्या उंबराटाच्या इकडे काय पाण्याचं टेन्शन नाही. या साईडने येणारं पाणी इकडून पाठ काढून खालती घेतलं त्या मळीमध्ये. तिकडची पण चिखल आता घेतील करायला. आणि ह्या साईडला बघा किती मस्त पाणी, एकदम शुद्ध पाणी आहे. जिथे झरे असतात तिथे खदूळपणा जरी असला तरी लगेच निघून जातो आणि पूर्ण निवळ पाणी होतं. बघा भारी वाटतं एकदम. अशा ना आम्हाला 3 महिने लागतात. हा बघा आम्हाला भात लावायची की जात आहे बघा काय ते. लावा शबाश. बघ आत्ताच उभं झालाय. बायको बघू दे. आत्ताच उभं झालाय. आता घेऊन या बाबा बायको. काय आई बघा जो काय ते. बाबा तुमच्या गावातली नको राहतात. माझ्याकडली नको. तुमच्याकडची एक बघून द्या चांगली, अशी भांडणारी हवी, चांगली सालं काढणारी. नको माझ्याकडे म्हणणारा पण नाही. हे बघ तिकडे फास्टर एकदम जो एक्सप्रेस हायवे. तिकडे शूटिंग आपल्याकडचा छोटा वॉटरफॉल आहे. हा बघा भारी आहे एकदम. पाणी पिऊ पण शकतो. आपला छोटा वॉटरफॉल वरतून पूर्ण झऱ्याचं येणारं पाणी आहे. आपण पिऊ पण शकतो. याचा काय पियालो नाही पण सांगतो पिऊ शकतो आपण.
मजा लय भारी आहे मित्रांनो. किती भारी. आपला हा पूर्ण झरा वरतून येतो, म्हणजे वरतून पूर्ण टेपाकडे पाणी येतं. तर मागे तुमच्या मळीमध्ये दाखवलं ते सगळं जे पाणी होतं निवड ते सगळं हेच पाणी आहे. या ह्याच्यातून डायरेक्ट व्हायला मिळतं. मस्त वाटतं एकदम, बघू शकता इकडं खूप छान. तर भावांनो, खरं म्हणजे आपण इकडे आल्यानंतर जी मजा आहे ना गावामध्ये आल्यानंतर ती खरंच शब्दात सांगू शकत नाही. हा व्हिडिओ बघून तुमच्या मनात पण खरंच अशी उत्सुकता येईल की मला पण गावी गेलं पाहिजे. आणि तशीच माझ्या पण मनामध्ये उत्सुकता आली होती, म्हणून मी फटाफट गावी आलो आणि व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून तुमच्या पण मनात उत्सुकता यावी म्हणून. व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण आता जाऊया पुढे. आपल्याला आता पुढची भात लावणी बघायची आहे जाऊन, आणि आपल्याला व्हिडिओ पण शूट करायचा आहे, एक रील. तर ठीक आहे, चला. तर आता आपण निघालोय खालती, तिकडे पण भात लावतात, तर थोडं जाऊन बघून येऊया तिकडे पण. हा बघ, हा ऋतिकचा कुत्रा आहे, सगळ्या लोकांची कोंबडी पळवतोय. जवळपास अजूनपर्यंत त्याचा टार्गेट 20 ते 25 कोंबडी मारून खाल्ला. शिकारी आहे, शिकारी. सगळी जण वाटून जेवढी दिसतात तेवढी सगळी शिव्या घालतायत, कारण कोंबडी चोर झालाय. आता त्याला बांधून ठेवलेला आहे. आपली गाडी ही नागपूर आहे, आपण कोकणकडे नाही पकडली, नागपूर पकडली. आणि म्हणजे नागपूर गाडी पुढे आली म्हणून तीच पकडून लगेच चढलो. कोकणकडने अजून लांब आहे, तिला पण खूप लेट झाला. नशीब ही पकडली आणि मी आलो डायरेक्ट, मला कल्याणला जायला भेटतं. नागपूर पकडली त्याच्यामुळे डायरेक्ट आता मी कल्याणलाच आहे. नाहीतर मला परत ठाणा करून पुढे जायला लागलं असं. 10 10:30 वाजले असते. ही पण गाडी मस्त होती तशी, पण आपल्या कोकणातले कोण नव्हते जास्त, म्हणजे भैया लोकच होते. पण ठीक आहे, मजा आली, मस्त बसायला पण भेटलं. डायरेक्ट तिथे नॉनस्टॉप झोपलो, तो इथे उठलो. त्याच्यामुळे मधले व्हिडिओ काय काढले नाहीत. आणि आता डायरेक्ट डोळे उघडून बघतो तर पनवेल आलेलं आहे, साईडला बघू शकतोय. आले आता पाऊस पण भयानक आहे. तरी बघा, आपल्या इकडे भाजी बनते. या माझी ताई आहे, ताई भाजी बनवते इकडे. या साईडला जी भांगीची भाजी काढली होती ती उकडून ठेवली, उकळली ना, उकडून मस्तपैकी ठेवली आहे. आणि या साईडला आता याच्यामध्ये भाजी बनवणार आपली. आता डायरेक्ट फोडणी देणार, फोडणी कांदा मिरची. माझी ताई आहे ही, पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये येते. गावी आई आली आणि ही ताई आहे, मोठी ताई. मी पण ताईकडेच असतो. आपल्याला घरातून पण रेसिपी बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचेन नवीन नवीन. तर भाजी आतमध्ये टाकून घेतली आहे. आणि हा बघा माझा भाचा तर मस्त वास पण भारी सुटलाय. आणि भाजी कधी खातोय असं झालंय, कारण भांगीची भाजी टेस्ट खरंच खूप छान असते. आता ह्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला ना, कांदा आणि लसूण मिरची. कांदा लसूण आणि मिरची आपण भाजून घेतली. आणि त्याच्यानंतर जी उकळलेली भाजी होती ती आपण त्याच्यामध्ये टाकली आहे. भाजी ही उकडावीच लागते आणि उकडूनच ती चांगली लागते. उकडल्यानंतर परत ती पिळावी लागते पूर्ण, आणि त्याच्यानंतर बनवायची. तर अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. आणि अशी एकदम शॉर्टकट दाखवला, कारण मी कामावरून वेळ आलो, पूर्ण बनवायला काय मिळाली नाही. भाजी बनते इकडे मस्तपैकी, आणि आळू पण बनवायचंय. तर ते आळू पण आता कापूया वगैरे. आणि तोपर्यंत बाहेर बघूया पाऊस पडतो केवढा लागतोय ते. बघा आपल्या समोरच पाऊस दिसतो लगेच, भयानक पाऊस आहे. बघा अजिबात दिसतो. तू अभ्यास केलास? काय केलास अभ्यास? अभ्यास काय केलास? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एवढंच केलास? 1 2 3 4 5. तुझं नाव सांग काय आहे? नवीन पत्त्याने मीठ पण टाकून झालंय. आणि आता याच्यानंतर खोबरं किसून त्याच्यावरती खोबरं टाकणार, म्हणजे टेस्ट भारी येईल आपल्याला, मस्त वाटेल खायला पण.
मस्त पैकी वाट सुटला एकदम. आता याच्यावरती खोबरं टाकणार आणि वरती ताट ठेवून द्यायचं थोडा वेळ. तर आपण नवीन पद्धत आहे, आपण कोयत्याने फोडतो. तर हे आता हातात फेडलं पण ह्याच्यानेच फोडतोय, बघूया फुटतो काय. नारळ ह्याच्यावरच मारणार. हो फुटला, फुटला. 2 तुकडे झाले नारळाचे. जादू. हे बघा, कोकणी माणसाला नारळ फोडा शिकवायची गरज नाही. त्याच्या हातात काही दिलं तरी तिचे 2च तुकडे करणार. अहो सुरुवात केला नारळ फोडून झाल्या मस्त पैकी 2 तुकडे झाले नारळाचे. भारी. आता पाणी गाळूया आपण. बाबूला पाणी पियायचं. इकडे खोबरं दिसते ताई. तर खोबरं दिसून त्याच्यावरती टाकायचं आपल्याला. बघा मस्त खोबरं. हे बघा वाफा साईडने येतात बघा कशा. काढून घ्यायला. पडू काय पड. वा वाफ पण भारी आली एकदम. त्याच्यावरती आपण आता खोबरं टाकून घ्यायचं. खोबरं टाकल्यावर टेस्ट येणार चांगली. मम्मीचा फोन आईचा फोन आला होता काय? आजी जरा सांगितलं नाही. मी युट्यूबला बोलली नाही मम्मी. मला बोलली तुला आवडली तर बनवण्याचं तर टाकून दे. आपल्या आईने मेहनत करून काल दिला नव्हती पोरगीसाठी भाजी. भांगीची भाजी आणि मला पण आवडते भांगीची भाजी. लहानपणी खूप खायचो. तुम्ही पण भांगीची भाजी खाल्ला असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण सहसा कमी लोक खातात ही भाजी. म्हणजे माहित नसेल बहुतेक जणांना भांगीची भाजी कशी असते ना कशी. बघा आपली झाली भाजी रेडी. मस्तपैकी वाफा पण येत आहेत. हा तर आपली भाजी वगैरे खाऊन झाली आहे. खूप मस्त आणि टेस्टी झाली होती भाजी. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलात. गावापासून आपण पूर्ण दाखवला गाव. म्हणजे थोडक्यात आपला गाव दाखवायचा प्रयत्न केला पावसाळ्यातील. त्याच्यानंतरला आईसोबत भाजी काढली. प्लस आपण तिकडे रानामध्ये गेलो, भात लावणी केली. मुंबईला आलो. अचानक जसं जसे भेटले तसा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर ठीक आहे, धन्यवाद. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.